तर मित्रांनो आता आपण चाललोय सोल्लेर किल्ल्यावर. पुढे आपले मित्र आहे. तर मित्रांनो तुम्ही पायवाट किल्ल्यावर जायची. पाणी वावर राहिलं. हा आपल्या इकडे किल्ला आहे. आपला अनिकेत भाऊ निष्ठून जाऊ राहिला आता. वाचलाय तो काही कसा नाही तर सरळ इथून गडबडत खाली. ह्याच्यात चढलं. हे दोन कपल बसलेले मित्रांनो इथे. आपला अनिकेत भाऊ छत्री घेऊन बसलाय. त्याला जास्त पाऊस लागतो. आणि एक आम्ही पाऊस मित्रांनो बेकार पाऊस पडतो इथे. बघू शकता मित्रांनो तुम्ही व्ह्यू. हा इकडं आपला हे आपल्या अनिकेत भाऊ पैशांची बॅग सांभाळून बसलेली. चला मग चलो जंग लढणे. चलो मित्रांनो आता इथून झाडातून पायवाट जंगल टाईप पूर्ण इथे. आतापर्यंत होता थोडा मागे चांगला रस्ता होता पण इथं बघू शकता तुम्ही पूर्ण दगड निघालेले आहेत. हा आपला भाऊ पडून गेला होता अमन भाऊ. बघू शकता तुम्ही व्ह्यू. व्ह्यू बघू शकता मित्रांनो तुम्ही. पूर्ण जंगलातून पायवाटी इकडून. आता एक एक थकून बसायला लागलेत पण आम्हाला वरती काही ना काही करून जायचंच आहे. बघू शकता मित्रांनो तुम्ही पायवाट. आता इथून वरती जायचंय. फार अवघड पायवाटी. बघू शकता तुम्ही वरती. बघू शकता तुम्ही पायवाट. बघू शकता मित्रांनो तुम्ही व्ह्यू. इथून वरती जायचंय अजून. तर मित्रांनो तुम्ही पायवाट एकदम डिफिकल्ट आहे. हे आपले पुष्कराने आम्हाला मागून येत आहे. बघू शकता पूर्ण पाऊस चालू आहे मित्रांनो इथे. आपण आता थोडं वरपर्यंत पोहोचलेलो आहे खिंडीजवळ. आता वरती जाऊन दाखवतो मित्रांनो तुम्हाला अजून व्ह्यू. बघू शकता तुम्ही एकदम कड्यावरून पायवाट आहे. इथून आता वरती जायचंय आपल्याला. बघू शकता मित्रांनो तुम्ही आता आपल्याला जिथे येत होतो आपण तिथे येऊन लागलेलो आहे. पायऱ्यांपर्यंत पोहोचलेलो आहे आता. बघू शकता मित्रांनो तुम्ही एक नंबर. बघू शकता वरती पर्यंत आपण येऊन लागलोय. पावलं अरे
बघू शकता मित्रांनो तुम्ही, आपण फार वरती पर्यंत येऊन लागलेलो आहे. बघू शकता मित्रांनो, आता आपण आपली पब्लिक घेऊन जातोय. बघू शकता तुम्ही, एक नंबर मध्ये यायचं इथे. बघू शकता इथून खाली एक नंबर व्ह्यू आहे. बघू शकता मित्रांनो तुम्ही व्ह्यू. अजून हा एकीकडे डोंगर उघडा झालाय धुक्यापासून. एक नंबर मजा येते मित्रांनो मित्रांसोबत आल्यावर. बघू शकता मित्रांनो पुढे दुःख आहे. बघू शकता मित्रांनो तुम्ही, आपले मित्र इकडे. हे बघा मित्रांनो इथं काय खूप उंचपर्यंत किल्ला या. बघू शकता मस्त व्ह्यू, एक नंबर मजा येते. अजून खूप वरती जायचंय मित्रांनो आपल्याला. इकडे काहीतरी डिस्कशन चालू आहे. इकडून तेवन कडून यायला रस्ता आहे मित्रांनो. इकडून या रस्त्यावर एक इथून रस्ता आहे, त्या छोट्या डोंगरावरून येऊ शकतो. या इकडे आपल्या सटाणा. अजून आपल्याला फार वरती जायचं. वरती फिरून दुःख आहे. वरती अजून मजा येईल मित्रांनो. एक नंबर. इथं आपला एक मित्र अमन पडून गेला होता, दुसरी टाइम पडला. इथे रॅलिंग करण्यात आलेली. आता रॅलिंगला धरून वरती चाललोय आपण. वरती बघू शकता तुम्ही किल्ल्यावर. बघू शकता मित्रांनो तुम्ही व्ह्यू. वरती पर्यंत रॅलिंग केलेली मित्रांनो. बघू शकता तुम्ही व्ह्यू, एक नंबर आहे. रॅलिंग पण खराब झालेली आहे. बघू शकता तुम्ही वरचा एक पाईप. गुफा आहे म्हणजे जायला पूर्ण मोकळ आहे मध्ये गुफा वगैरे. तिथून वरती आपण जाऊ शकतो. हॅलो गाइस, एक नंबर मजा आया गाइस. बघू शकता मित्रांनो तुम्ही पायऱ्या. पाय वाट एकदम भयंकर. आपले मित्र खाली अजून इकडं वरती. बघू शकता तुम्ही पायऱ्या. अजून आपल्याला वरती जायचंय. वरती गुफा आहे इकडे. बघू शकता मित्रांनो तुम्ही, एक नंबर व्ह्यू आहे इकडे. तुम्ही पण नक्की भेट द्या या किल्ल्याला. तुमच्या मनातला सगळं जे काही भीती असेल ती सगळी निघून जाईल. पण मित्रांसोबत या. आपला भाऊ काय सांग. गुफा लागलेली आता आपल्याला गुफेमध्ये जायचंय. बघू शकता मित्रांनो तुम्ही पायऱ्या. आता आपल्याला पायऱ्या लागले. इथून आपल्याला पायरींवरतून जायचंय. खूप भयंकर गड आहे मित्रांनो. पाय निसटला तर डायरेक्ट खाली.
बघू शकता मित्रांनो तुम्ही. आता मित्रांनो आपल्याला गुफेत जायचंय. गुफा खूप मोठी, तिथे जाऊन बसायचं आपल्याला. आता खूप दम लागला. आपलं ध्येय सफल झालेलं आहे. आपण आता इथं वरती चढणार आहोत. इथं आपल्याला गुफा लागलेली आहे, म्हणजे खूप मोठी गुफा आहे. कमान, किल्ल्याची कमान इथे लागलेली आहे. आता आपण एकदम सुंदर प्रकारे एकदम कमान जशी तशी उभी आहे. बघू शकता मित्रांनो तुम्ही. आपल्या भावांनी आपल्याला ब्लॉग मध्ये थोडी साथ दिलेली आहे. बघू शकता मित्रांनो, एकदम भारी गुफा लागलेली आहे. आता एक नंबर आहे. अजून किल्ला जसा तसा उभा आहे मित्रांनो. बघू शकता तुम्ही. हे इकडे धरायला काहीतरी सोय केलेली वरती. इथे वरती चढायला ते वरती जाण्यासाठी बनवलं. आणि इथे आपली गुफा वरती लागला बा. वरती गुफा आहे. आणि मित्रांनो खूप दुःख झालेलं आहे. ते आपल्याला मित्रांनो. आता ही गुफा लागलेली. आता सुंदर प्रकारे हे या पायऱ्या आहे, वरती जायचं आपल्याला. तर खूप मजा येणार आहे वरती. कोण ते पाहिजे. हे बघू शकता मित्रांनो. हे अशी घाणी नाही केली पाहिजे. आपले किल्ले जपली पाहिजे. हे आपली संस्कृती जपली पाहिजे. हे असं नाही केलं पाहिजे. काहीही येडापणा करून ठेवताय. असं नाही केलं पाहिजे मित्रांनो. हे बघू शकता. तुमचं नाव टाकल्यावर तुम्ही काही मान नाही बनून जात मित्रांनो. म्हणून हे असे करणं कमी करा, थोडं बंदच करा. आणि किल्ल्यावर घाणी करू नका. मित्रांनो, माझ्या गावाजवळ एक किल्ला आहे, भातवण शिवाराजवळ. मी सर्व मित्रांनी ते घेऊन आलेले. खूप बघण्यासारखं आहे, आवडला तर या सर्वांनी. बघू शकता मित्रांनो तुम्ही. इथे मध्ये पूर्ण पाणी. इथं पूर्ण अंधार होता कायम स्वरूपी अंधार राहतो मित्रांनो. कारण की शत्रू आला तर त्याला काही ना काही मशाल नाही तर काही ना काही पेटावी लागेल. आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या माव्यांना कळेल आणि त्यांना ते शत्रूला सामोरे जाण्यासाठी हे छत्रपती शिवाजी महाराजांची युक्ती. बघू शकता मित्रांनो तुम्ही. पूर्ण अंधार आहे, अंधार. आता वरती जाऊया आपण. बघू शकता तुम्ही पायऱ्या. अजून जशा तशा पायऱ्या या किल्ल्याच्या. बघू शकता तुम्ही. एक नंबर किल्ला आहे. तुम्ही बी नक्की भेट द्या. हे बघू शकता मित्रांनो. कोणतरी प्रवीण नाव टाकलं. असे करू नका. बघू शकता मित्रांनो तुम्ही. एक नंबर व्ह्यू आहे. एक नंबर. इथं सर्वांनी चपला काढून घ्याव्या आणि दर्शन करून घ्यावे. बघू शकता मित्रांनो तुम्ही. इथं महादेवाची पिंड आहे. बघत असतील तेव्हा ते पायपडावर मंदिर वरती. बघू शकता तुम्ही. महादेवाचं मंदिर आहे इथे. ओम नमः शिवाय. आणि तुम्ही इकडे पाण्याची टाकीही बघू शकता खाली. कशा प्रकारे बनवली असेल त्या लोकांनी. बघू शकता तुम्ही टाकी. त्या काळातले लोक इथून पाणी तरी कशी घेत असतात. त्या काळातले लोक इथून पाणी कसं काढत असतील. एक नंबर आहे. सारखं पाणी काढण्यासाठी होतं त्या काळात इथे. उन्हाळ्यात पाणी नसायचं तर या जागेवरून ते लोक पाणी काढायचे. बघून घ्या पाण्याची सोय कशी आहे मित्रांनो. बघू शकता मित्रांनो तुम्ही. अशा प्रकारे हा टाका बनवला असेल. पाणी तरी कसं काढत असतील मित्रांनो. मित्रांनो तुम्ही महादेवाची पिंड इथे. तिला थोडा क्रॅक केलेला आहे, तडा गेलेला आहे. बघू शकता. एक नंबर आहे. नंदीचं हे वरचं मुख केलेलं आहे, तोंड. बघू शकता तुम्ही. पूर्ण दुःख झालेलं आहे इथे. चला तर मित्रांनो वरती भेटूया आता डायरेक्ट. इथून अशा वरती जायला पायऱ्या आहेत. बघू शकता मित्रांनो तुम्ही. इथं ब्रह्मकमळ आलेले टाका आहे. महाराजांच्या काळातला टाका या. बघू शकता तुम्ही. हे ब्रह्मकमळ
ब्रह्मकमळ बघणारी शकता मित्रांनो तुम्ही. अजून एक पाण्याचा टाका आहे इथे, पुढच्या साईडला अजून एक आहे. अशा आपण आतापर्यंत 3 टाके पाहिले. बघू शकता मित्रांनो तुम्ही टाक्याचं बांधकाम थोडं थोडं निघू राहिलं दगड, पण ते अजून नाही निघणार. आपल्या महाराजांच्या काळातले ते असं तसं नाही. पाणी पांढरतंय. एक नंबर व्ह्यू आहे, वरतून पूर्ण पाणी पडतंय पावसाचं. एकदम मस्त व्ह्यू आहे. पुढे काही नाही, आपण पुढे जाऊ शकतो. बघू शकता तुम्ही हा दुसरा टाका. आपला पुष्कर भाऊ इकडे खोबरा का चालना खोबरं खावा राहिला तो एकटा एकटा. एकदम भूक लागली. बघू शकता मित्रांनो तुम्ही. आता आपण वरती गडावरती पोहोचलेलो आहे. फार कठीण रस्ता होता. वरती सपाटीकरण लागले आता. अजून त्या तिकडे वरती जायचं मित्रांनो आपण. बघू शकता मित्रांनो तुम्ही आपले मित्र कंपनी इकडचा व्ह्यू पण बघू शकता तुम्ही. इकडं आपले मित्र कंपनी इथे वरती. अजून आपल्याला इकडच्या किल्ल्यावर जायचंय आणि खाली एकदम भारी व्ह्यू दिसतोय. पाऊस पण पडू राहिला, डग बिग एक नंबर वाटतंय इथे. मित्रांनो तुम्ही इकडे महाराजांच्या काळातलं बांधकाम. आता आपण टोकाला चाललोय वरती. बघू शकता तुम्ही वातावरण. इकडच्या साईडला सटन आहे आणि त्या बाजूला कळवण. बघू शकता मित्रांनो तुम्ही आम्ही डायरेक्ट टोकाला आलेलो. पूर्ण झालंय वरती येण्याचं, ध्येय पूर्ण झालंय. तर मित्रांनो तुम्ही हे जुने निशाण आहेत काहीतरी. आणि या इकडे तळे बनवलेले, तळे बनवले इकडे. ब्रह्मकमळाचे फुले वाटतं. तिकडं अजून 1-2 तळे आहेत. बघू शकता मित्रांनो तुम्ही. वरती झेंडा आहे. दुखामुळे तुम्हाला काही दिसतही नसेल. बघू शकता तुम्ही.